नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाजारभावविषयक माहिती मी तुम्हाला सांगत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, जुन्नर औतूर बाजार समितीमध्ये जो चिंचवड कांदा आहे त्याची एकूण आवक ही 10,760 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 800 रुपये तर कमाल दर हा 1400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1200 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 41,075 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1700 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 800 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 33,978 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 150 रुपये तर कमाल दर हा 1400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 750 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 18,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 150 रुपये तर कमाल दर हा 1,070 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 700 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला अंदरसूल बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 7,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 140 रुपये तर कमाल दर हा 850 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 700 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती. यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 16,746 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,360 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 925 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 5,820 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,131 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 900 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 15,312 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,155 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 925 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील समिती आहे मालेगाव मुंगसे बाजार समिती. त्यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 20,500 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1,121 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 875 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदोड बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 12,020 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1,315 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 830 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 9,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 160 रुपये तर कमाल दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 700 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सटाणा बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 7,360 क्विंटल झाली आहे. त्यासाठी किमान दर हा 250 रुपये तर कमाल दर हा 1,060 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 880 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती. यामध्ये लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 6,380 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,007 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 810 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 2,534 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 350 रुपये तर कमाल दर हा 1,375 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 800 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 22,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,378 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 900 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. त्यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही 10,200 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 800 रुपये तर कमाल दर हा 1,400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजार देण्यात आला आहे याविषयी माहिती पाहिली आहे. अशाच कांदा बाजारविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.